राम राम. अभीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. होली है भाई होली है, बुरा न मानो होली है म्हणत एकमेकांना रंग लावत या सणाचा आनंद लुटला जातो. रंगाशिवाय होळी या सणाची कल्पना करणं शक्यच नाही. मात्र अनेकदा रंगामुळे त्वचेचं नुकसान होते. सध्याच्या केमिकल मिश्रित रंगामुळे त्वचेला इजा होण्याची शक्यता असते. बऱ्याच जणांना रंगाची ॲलर्जी पण असते. होळी खेळल्यानंतर चेहरा निस्तेज दिसणे, चेहऱ्यावर मुरम येणे यासारख्या समस्या उद्भवतात. पण तुम्हालाही त्वचेची काळजी घेत होळी खेळायची आहे. त्वचेला आणि केसांना लागलेला केमिकलयुक्त रंग काढणे खूप अवघड असते. अशा वेळी होळी खेळण्यापूर्वी आपल्याला त्वचेची योग्य काळजी घेऊन तयारी करा, ज्यामुळे रंगाचा त्रास होणार नाही. बरेच जण रंग खेळताना केमिकलयुक्त रंगांचा वापर करतात, पण ह्या रंगांमुळे आपल्या त्वचावर वाईट परिणाम होतो. हे रंग त्वचेच्या छिद्रांमधून आत जाऊन शरीराचे नुकसान करू शकते. तसेच रंग काढताना त्रासदायक ठरू शकते. रंग काढण्याच्या प्रक्रियेत त्वचेवर पुरळ उठतात, खाज सुटू शकते. अशा वेळी होळी खेळण्यापूर्वी आपल्या त्वचेची योग्य काळजी घेऊन तयारी करा, ज्यामुळे रंगांचा त्रास होणार नाही. त्यासाठी कोणते उपाय करू शकतो ते थोडक्यात पाहूया. सगळ्यात पहिले त्वचेची काळजी आपण कशी घेऊ. होळी खेळण्यापूर्वी त्वचेसाठी मॉइश्चरायझर वापरा. तुम्ही खोबरे तेल, बदाम तेल आणि तिळाचे तेल देखील वापरू शकता. चेहरा आणि शरीरासाठी मॉइश्चरायझर म्हणून वापरले जाऊ शकतात. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल. त्वचेसाठी तुम्ही सनस्क्रीन क्रीम वापरू शकतात. आपली त्वचा अतिशय संवेदनशील असते, त्यामुळे रंगांपासून त्वचेला हानी पोहोचू शकते. म्हणूनच त्वचेसाठी सनस्क्रीन अवश्य वापरावा. केमिकल रंग आणि अतिनील किरणांमुळे त्वचेचे खूप नुकसान होते. होळीच्या काही दिवस आधी त्वचेसाठी स्क्रब वापरणे टाळावे. होठांची काळजी आणि डोळ्यांसाठी काय करू शकतो आपण, तर होळीचे रंग चेहऱ्यावरही लावले जातात. अशा वेळेस डोळ्यांची तसेच होठांची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. डोळ्यांवर गॉगल लावावा. तसेच होठांसाठी लिप बाम नक्की वापरावा. त्वचेसाठी लिप बाम वापरल्याने रंग होठांमध्ये जाण्यापासून बचाव होतो. त्वचेसाठी आईस क्यूब एकदम उत्तम पर्याय आहे. होळी खेळण्यापूर्वी तुम्ही आईस क्यूब्स म्हणजेच बर्फाचे तुकडे वापरू शकतात. हे आईस क्यूब्स 10 मिनिटं चेहऱ्यावर फिरवून घ्या. त्यामुळे त्वचेचे छिद्र बंद होतात व त्यामुळे रंग त्वचेत जात नाही व त्वचेचे नुकसान होण्यापासून बचाव होते. हायड्रेट राहावे. आता नेमकं हे हायड्रेट म्हणजे काय? होळीचे रंग खेळताना स्वतःला हायड्रेट ठेवणे देखील खूप महत्त्वाचे आहे. वेळोवेळी पाणी प्यायले पाहिजे किंवा ज्यूस सेवन करा. त्यामुळे उष्णतेचा प्रादुर्भाव टाळू शकाल. स्किनसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे पूर्ण कपडे घालणे. होळीसाठी फुल स्लीव्स टॉप, टी शर्ट किंवा कुर्ता पॅन्ट घाला. असे कपडे तुम्हाला रंगांपासून सुरक्षित ठेवण्याचे काम करतील. केसांची काळजी तुम्ही कशी घेणार, तर रंग खेळण्यापूर्वी केसांना भरपूर तेल लावा. केसांना रंग लागल्यावर अनेकांचे केस गळायला लागतात, रुक्ष होतात, कोरडे होतात. रंग खेळण्यापूर्वी केसांना तेलाची मॉलिश केली तर आपल्याला ही समस्या उद्भवणार नाही. केस मोकळे सोडून रंग खेळू नका. केस बांधूनच होळी खेळा. तसेच रंग खेळताना डोळ्यात रंग जाऊ नये म्हणून डोळे मिटून घ्यावे. डोक्यावर पाणी घेण्यापूर्वी उडालेला रंग झटकून टाका. आपण होळी रंगपंचमीला मस्ती करतो, मज्जा करतो, थकवा येतो. हा थकवा दूर करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिऊन हायड्रेट ठेवावे स्वतःला. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक रंगांचा वापर करा. हल्ली बाजारामध्ये नैसर्गिक रंग मिळायला लागलेले आहे. पळसांच्या फुलांपासून नैसर्गिक रंग कसा बनवावा तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण त्याचा नक्की लाभ घ्यावा. नैसर्गिक रंगांनी होळी खेळल्यामुळे कुठलाही दुष्परिणाम होत नाही. होळी खेळल्यानंतर हलका फेस वॉश आणि बॉडी वॉश वापरा आणि रंग निघून जाण्यासाठी त्वचेला हलक्या हाताने स्क्रब करा. केसांचा रंग घालवण्यासाठी शॅम्पू केल्यानंतर केसांच्या लांबीवर कंडिशनर लावा. काही मिनटं तसेच राहू द्या आणि थंड पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. तर अगदी या छोट्या छोट्या टिप्स आहेत, तुम्ही जर फॉलो केल्या
तर तुम्हाला होळी खेळण्यामध्ये कुठलाही त्रास होणार नाही. मस्त राहा, स्वस्त राहा आणि होळीचा मजा घेत राहा. आणि हो, चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.